आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. शिंदी गप्पेवाडी शिवारात रानडुकरांचा हैदोस, 6 शेतकऱ्यांवर हल्ला तर 1 जणांची प्रकृती चिंताजनक. जीवाची पर्वा न करता रानडुकरास विजयसिंग गोखे यांनी केले कैद. केज तालुक्यातील शिंदी गप्पेवाडी शिवारात रानडुकराने 6 जणांना चावा घेतल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवार रोजी सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान शेतात काम करणाऱ्या निष्पाप शेतकऱ्यावर रानडुकरांनी प्राणघातक हल्ला चढवला असून यात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील शिंदी व गप्पेवाडी येथील शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कामात व्यस्त होते. दरम्यान अचानक एका मोठ्या रानडुकराने त्यांच्यावर झडप घातली. हा हल्ला इतका भीषण होता की शेतकऱ्यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी थोडी देखील संधी मिळाली नाही. जखमी झालेल्या शेतकऱ्यांचा ओरडा परिसरात खळबळ उडाली आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना उपचार घेण्यासाठी तात्काळ वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आले. यामध्ये उत्तम बाबू केदार यांची प्रकृती गंभीर असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अश्रुबा राजाभाऊ देशमुख व पंचफुला दिगंबर जाधव यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबेजोगाई, ज्ञानेश्वर बापू पोते उपजिल्हा रुग्णालय केज, चंद्रसिंग सकाराम पोते व फुलचंद मोहन पोते प्राथमिक आरोग्य केंद्र विडा येथे उपचार चालू आहेत. सदरील घटनेचे गांभीर्य ओळखून अंबेजोगाईचे ज्येष्ठ नेते तथा नगराध्यक्ष नंदकिशोर मुदंडा यांनी तातडीने दखल घेत जखमींना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी त्यांनी रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच केज तालुका भाजप अध्यक्ष संदीप पाटील आणि स्थानिक तरुणांनी वेळेवर वाहनांची सोय करून जखमींना रुग्णालयात दाखल करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सतत रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी धारूर येथील वन अधिकारी यांनी रेस्क्यू करण्यासाठी धारूर येथील टीमला पाचारण करून रानडुकरांचा कैद करत असताना विजयसिंग गोखे या तरुणाचा डुकराने चावा घेतला, परंतु आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने रानडुकरास कैद करून त्याला जेरबंद केले. यामुळे पुढील होणारा अनर्थ टळला आहे. वन विभाग व त्यांच्या रेस्क्यू टीमचे नागरिकांच्या वतीने संदीप पाटील यांनी आभार मानले. काय सांगाल पाटील, आज आपल्या गावामध्ये 5 ते 6 जणांना डुकराने चावा घेतला आहे, तर काय परिस्थिती आहे आज यांची? आणि आता तुम्ही सांगितलं की मी अंबेजोगाईला पेशंटला ॲडमिट करून आलो. आज सकाळी 8:30 ते 9च्या टायमाला गावातील सुरुवातीला नितीन पाटील यांना धक्का दिला. धक्का देऊन त्यानंतर आमचे देशमुख म्हणून आहेत त्यांना त्याच्यावर पहिला हल्ला केला. त्याच्यानंतर एक आमच्या महिला आहेत त्यांच्यावर पण फार मोठा 20 ते 25 टाके त्यांना पडले. आता त्यांना 1 जणाला 3 तासात त्यांचं केजला नेलं होतं. केजून त्यांना अंबेजोगाईला ॲडमिट केलं आहे. आता दोघांची म्हणजे परिस्थिती चांगली आहे, पण 1 जणाचे थोडे त्यांना 25 ते 30 टाके आणि दुसरे इथं नंतर 1 जण जे आहेत केदार म्हणून त्यांना बीडला नेलं होतं, पण त्यांना बीडहून औरंगाबादला रेफर केलं आहे आणि दुसरे 2 जण आहेत ते केजमध्ये आहेत. अशा प्रकारे त्यांनी 5 ते 6 जणांवर हा भ्याड हल्ला केला. त्यानंतर आम्ही आमदार नमिताताई मुंदडा यांना संपर्क करून त्यांना हॉस्पिटल असेल किंवा साहेबांना कॉन्टॅक्ट करून त्यांना तातडीनं या ठिकाणी त्यांची वन विभागाची टीम पाठवून या ठिकाणी फार मोठं सहकार्य केलं व हे वाढणारं जे फार मोठं काय संकट होतं ते या ठिकाणी ह्यांच्या वन विभागाचं मी मनापासून आभार मानतो. आमदार नमिताताई मुंदडा यांचे पण मनापासून आभार मानतो की त्यांना हे पुढं जे वाढतच होतं, पण ते सगळ्या इथल्या गावकरी असेल गप्पेवाडी, नामेवाडी, घाटेवाडी, शिंदी हे सतर्क त्याच्या इथं उभा राहून ह्याच्या खाली हे तर या ठिकाणी थांबले. त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो आणि वन विभाग आणि आमदार मॅडमचे सुद्धा आभार या ठिकाणी. डुकराचा रेस्क्यू करण्यासाठी आपल्या टीमने मोठे परिश्रम घेऊन त्याला आता बंदिस्त केलं आहे, तर काय सांगाल? आपण याला रेस्क्यू केलेला आहे. साहेबांचा फोन आल्याच आम्ही पूर्ण धारूरची टीम जी आहे रेस्क्यूची त्यांनी येऊन इथं रेस्क्यू केलेला आहे. पुढची प्रोसेस जे या रानडुकरांनी, वन्यप्राणी रानडुकरांनी आपले मनुष्य जखमी केलेले आहेत, तर त्यांना नक्कीच वन विभागाकडून पुरेपूर आर्थिक त्यांचं नुकसान जे झालेलं आहे ते देण्याची तजवीज आरेबो गुणाव साहेब यांना आम्ही रिक्वेस्ट करून सांगतो आणि पुढची प्रोसेस जी आहे आरेबो साहेबांमार्फतच होईल विल्हेवाट लावण्याची. तर आपण पाहतो या ठिकाणी या रानडुकराने 5 ते 6 जणांना चावा घेऊन त्यांना
जखमी केलेला आहे आणि या ठिकाणी पाहतो आपण शिंदी गप्पेवाडी घाटेवाडी या शिवारातील लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि असेच वन्य प्राण्यापासून जर आपल्याला सुटका करायची असेल तर सर्वांनी याची दक्षता घ्यावी की शेतात जे वन्य प्राणी आज पाण्याविना याच्याविना भटकंती करतात तर याच्यासाठी सर्वांनी कसं राहायला पाहिजे हे आपण सरांना विचारू किंवा असे जे वन्य प्राणी लोकांवर अटॅक करतात तर यासाठी काय तुम्ही जनतेला हे करा. साहजिकच आहे, जरा वन्य प्राणी आता हे रानडुकर जे आहे यांचा आदिवास पूर्णपणे शेतीत झुडूप क्षेत्रामध्ये असतो. आपण एवढीच काळजी घ्यायची की आपण ज्यावेळी शेतामध्ये वगैरे जातो रात्रीचं बेरात्रीचं आपण पाणी वगैरे सोडण्यासाठी उसाला जात असतो त्यावेळेस आपण एवढीच काळजी घ्यायची हातामध्ये टॉर्च काठी वगैरे घेऊनच जायचं. स्वतःची सेफ्टी महत्त्वाची असते या हिशोबाने, कारण की उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. साहजिकच वन्य प्राण्यांना पाण्याचा वगैरे शोधामध्ये ते जात असतात. तरी स्वतःची सेफ्टी म्हणून हातामध्ये कंटिन्यू काठी ठेवणं किंवा आपण शेतामध्ये जरी लेबर वगैरे लावलं असलं मनुष्य खुरपणी वगैरे चालू असते तरी कमीत कमी शेतामध्ये जर लेडीज वगैरे खुरपत असतात तर कमीत कमी आपले 2 ते 4 माणसं सोबत असणं बाळगणं गरजेचंच आहे. ते टाळता येऊ शकते, कारण की हातामध्ये काठी रात्रीचं फिरताना टॉर्च वगैरे ठेवली तर माणसाची सेफ्टी चांगली होते. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.